सो आम्ही आता सगळ्यांना वॅक्सिन द्यायला सुरू करतोय. शुभांगी, कुठले कुठले वॅक्सिन आपण आज देणार आहे? 9-in-1 अँड अँटी रेबीज. ओके, सो आम्ही 9-in-1 साठी. आणि टास्क स्ट्रे डॉगचा आहे की खूप घाबरतात आणि पळतात, पण आम्ही सगळे मिळून ट्राय करतोय. ॲक्च्युअली नॉट इझी. सोनी, तिसरा पण डॉग आलाय, यू कॅन सी. आणि हे डॉग खूप फ्रेंडली आहेत. हाय. सो ह्या 2 डॉग्स ना आम्ही पट्टे लावले आहेत. आता ह्याला लावायचं आहे पट्टा, नाही भांडायचं. देणार सो मच. बहुत शातिर है वो शातिर है. एक इंजेक्शन घेऊन हा बघ. हाय. अगं हा केवढा हँडसम आहे. हा मी देते तुला. वेट खाली उतरू नकोस. अजून एक कॅट आहे. मी देते 2 मिनिटं. 2 रेबीज घेऊन ये. अँड पॅनलोपिनियाचं इंजेक्शन इम्पॉर्टंट आहे. ट्रायकॅट म्हणून इंजेक्शनचं नाव आहे. ते कॅट्सना देणं इम्पॉर्टंट आहे. सावकाश सावकाश. ओके, डन. अजून हवंय तुझं जेवण? मी देते. हे घे. ये धुंपू पापा, तू तशा धुंपू पापा. एवढं गोड कोण असतं? ऑलमोस्ट आम्ही भरपूर कुत्र्यांना वॅक्सिन दिलं आहे, इवन कॅट्सना सुद्धा. सो 9-in-1 आणि ट्रायकॅट इंजेक्शन खूप इम्पॉर्टंट आहेत. तर प्लीज डॉक्टरशी पण सल्ला घ्या. एक्सपेन्सिव्ह आहेत हे, पण पॅनलोपिनिया आणि असे भरपूर आजार कव्हरअप करतात. सो ते स्ट्रे डॉग्सना आणि आपल्या घरच्या कुत्र्यांनाही देणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे आम्ही आज भरपूर कव्हरअप केले आहेत आणि खूप डॉग्सना बेल्टसुद्धा लावले आहेत. आणि आता फायनली मी घरी चालले आहे. आता आम्ही परत नेक्स्ट मंथ पण आम्ही एक कॅम्प करतो आहे. आणि आम्ही आता हे जे काय केलं आहे आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रो करून केलं आहे. जर तुम्हालाही आमच्याबरोबर जॉईन करायचं असेल तर तुम्ही आमच्याबरोबर टीममध्ये जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला कळेल. सो तुम्ही पण आम्हाला हेल्प करू शकता.